टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्या सगळ्यांचे सहकारी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय पृथ्वीराज बाबा, त्यांचे सगळेच सहकारी सगळ्यांच्या भारतीय जनता पक्षामध्ये होत असलेल्या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे कर्मठ अध्यक्ष बाबा, अध्यक्ष शिस्तबद्धपणे आहेत, संघ परिवाराची शिस्त त्यांच्यामध्ये आहे आणि त्यासोबत बदलत्या परिस्थितीमध्ये आवश्यक असणारे सगळे मिसाईल त्यांच्याकडे आहेत। त्यामुळे कुणाला कुठलं मिसाईल सोडायचं याचं इत्थंभूत ज्ञान नसलेले आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवीजी चव्हाण साहेब, पालकमंत्री आणि आपल्या सगळ्यांचे नेते सन्माननीय चंद्रकांत दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय माजी मंत्री खाले साहेब, आपले गाडगे दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सत्यजितजी देशमुख, सन्माननीय पृथ्वीराज बाबा, संग्रामजी खोपटे, सन्माननीय आपले जगताप साहेब, पुरंदरचे माजी आमदार, त्यासोबत विक्रांत पाटील, अनेक सन्माननीय उपस्थित आहेत आणि आमचे मित्र आणि बाबांना भारतीय जनता पक्षामध्ये आणण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा ज्यांचा आहे ते प्रवीणजी दरेकर यांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। सगळे पत्रकार बंधू, बाबांच्या सोबत सांगलीतून आणि सांगली जिल्ह्यातून आलेले सगळेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू, आजचा दिवस हा सांगलीच्या इतिहासामध्ये नोंद होईल असा दिवस आहे की ज्या पाटील कुटुंबात काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षापासून अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि गेल्या 30 वर्षापासून त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज बाबा समर्थपणे सांगली शहरामध्ये जनसेवेचं काम करत आहेत आणि आपल्या कर्तृत्वाने प्रचंड असं कार्यकर्त्यांचं जाळं त्यांनी सांगली परिसरामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये उभं केलंय आणि असा कौटुंबिक वारसा असलेला हा नेता आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय, याचं मोठं कौतुक खऱ्या अर्थानं आम्हा सगळ्यांनाच आहे। बाबा, जेव्हा मी भारतीय जनता पक्षामध्ये आलो तेव्हा अनेक लोक मला सांगत होते तुम्ही असं करायला नाही पाहिजे होतं, त्याच्यातलं आमचे बाबा। पण राजकारणात आणि युद्धात ज्याला टायमिंग कळतं त्याला सगळंच जमतं। युद्धात टायमिंग चुकलं की गेला आणि राजकारणात टायमिंग चुकलं की हुकला। त्यामुळं अशी परिस्थिती आपल्या सगळ्यांची असते आणि आज देर आहे पण दुरुस्त आहे अशा पद्धतीने बाबा तुम्ही इथं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताय, आपलं मनापासून स्वागत। खरं तर एका मजबूत नेतृत्वाच्या खाली हा महाराष्ट्र आज खूप वेगाने पुढे जातोय। आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या दिशेने घोडदौड करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आमचे रवीजी चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष म्हणून मजबूतीने पक्ष पुढे घेऊन जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बाबा आज आपण पक्षात आलाय,
आपण विकासाची पंचसूत्री या ठिकाणी मांडलेली आहे आणि मी तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगेन ही पंचसूत्री पूर्ण करण्याची ताकद काँग्रेस पक्षामध्ये कधीच नव्हती। ती पंचसूत्री पूर्ण करण्याची ताकद ही भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्येच आहे। तुमच्या समोरचं उदाहरण आहे, पृथ्वीच्या अंतापर्यंत मानगटाला पाणी येणार नाही म्हणणारा जाणता राजा आपण सगळ्यांनी बघितला, ते नेतृत्व आपण सगळ्यांनी बघितलं। पण त्याच ठिकाणी पृथ्वीचा अंत झाला नाही, पण त्यांचाही अंत झाला नाही। त्याच्या अगोदर मानगटाच्या मातीत पाणी देण्याची किमया आदरणीय देवेंद्रजींनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केली आणि आज दुष्काळी मानगटाव सुजलाम सुफलाम होतोय। मला आठवतं 17 वर्षाचा असताना मी सांगलीत आलो होतो, तेव्हाचा सेवेनाला अजून दुरुस्त झाला नाही। तेव्हाचे अनेक विषय आजही या ठिकाणी गुंटेवेलचा विषय त्या आंदोलनात मी पण होतो, आजही तो विषय आहे। या सगळ्या विषयांना न्याय देण्याची भूमिका आदरणीय गाडगे दादा आमचे करतायत आणि आता आपण सगळे मिळून एकत्र येऊन काम करताय। मला खात्री आहे की आता हे सगळे प्रश्न आपले मार्गी लागतील। खास करून गाडगे दादांचं एकदा टाळ्या वाजवून जोरात आपण कौतुक करूया। एक परिस्थिती समजून घ्या की अशा परिस्थितीमध्ये हे सगळं स्वीकारणं आणि आपण सगळे मिळून काम करू हा मोठेपणा दाखवणं हे दादांचा मोठेपणा आहे। दादांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन। आज या ठिकाणी आपण सगळेजण आलात, बाकी सगळं अधिकचं मी बोलणार नाही, बाकी प्रदेशाध्यक्ष बोलतील, पण मी एवढा आश्वस्त करेन, आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण भारतीय जनता पक्षामध्ये आलेला आहात। आदरणीय प्रदेशाध्यक्ष म्हणून आदरणीय चव्हाण साहेब आपल्या सोबत आहेत। दादा पालकमंत्री म्हणून तुमचं पालकत्व घेतीलच आणि दादा तुम्हाला माहिती एकदा शब्द दिला की दादांच्या त्या दृष्टीने दादा कायम आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहायचा प्रयत्न करतात आणि मला वाटतं दादा ट्रॅक सोडून पण अनेकदा मागे राहतात। त्यामुळे दादांनी एकदा शब्द दिला की त्याच्यामध्ये कुठली शंका कुशंका घ्यायचं कारण नाही। मी आपल्या सगळ्यांना सारखंच आपल्या मनामध्ये जे शंका कुशंका प्रश्न निर्माण होतात त्या सगळ्या शंका कुशंकाचं प्रश्नाचं उत्तरच भाजप आहे, लक्षात असू द्या। त्यामुळं आपण बिनधास्त राहावा, आम्ही सगळेजण आपल्या सगळ्या पाठीशी आहोत, भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी आहे। बाबा आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी आहोत। बघा ना 1 2 3 4 5 6 किती आमदार आहेत, ही सगळी मोठी ताकद आज आपल्या सोबत आहे। 2 माझे आमदार काँग्रेसचे, 2 काँग्रेसचे माझे आमदार आहेत तिथे। आता काँग्रेसचे माझे आमदार म्हणायचं नाही, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत तुम्ही। आता बाबा आता काँग्रेस हा शब्द विसरायला लागेल आणि आता भारतीय जनता पक्ष हे सूत्र आता आपल्याला पकडायला लागेल। अजून काँग्रेसचे आमदार म्हणताय तुम्ही, आता ते भारतीय जनता पक्षाचे नेते झालेले आहेत। त्यामुळं आता देशातला काँग्रेस इतिहास होत चाललेली आहे, तेव्हा आपल्या विचारात नाही काँग्रेस इतिहास झाला पाहिजे। ही जबाबदारी आता आपण सगळे मिळून पार पाडू। तुम्हाला एवढं आश्वस्त करतो, देवेंद्रजी दिल्या शब्दाला जागणारे नेते आहेत, आमचे चव्हाण साहेब दिल्या शब्दाला लागणारे नेते आहेत। आपल्याला काही कमी पडणार नाही। जो विश्वास नेतृत्वावर टाकलाय तो विश्वास नेतृत्व पूर्ण करेल अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो। बाबा चिंता करू नका, आम्ही सगळेजण आपल्या सोबत आहे। आम्ही ताकदीनं काम करत असतो आणि तुमच्या वतीनं तुमचा वकील म्हणून मी साहेबांच्या हाताला धरून तुम्हाला लागेल ते देण्याचा प्रयत्न करेन, काळजी करू नका। एवढा शब्द आपल्याला या निमित्ताने देतो। प्रदेशाध्यक्षांना मनापासून धन्यवाद देतो की प्रदेशाध्यक्ष मजबूत विचारानं पुढे जातात आणि दिल्या शब्दाला कसा बाबा दिल्या शब्दाला न्याय देणारे प्रदेशाध्यक्ष कसे आहेत याचा अनुभव आपल्याला आला असेल। म्हणून मी प्रदेशाध्यक्षांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि आपण सगळे मिळून भारतीय जनता पक्षामध्ये आलात, आपलं मनापासून स्वागत करतो आणि आम्ही सगळेजण आपल्या सोबत आहे अशा पद्धतीचा शब्द या निमित्तानं देतो। आपलं स्वागत करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।